तुझा परिचय सांग. तर माझं नाव देवेंद्र मेश्राम आहे. मी पूर्व नागपूर विद्यानगर मध्ये राहतो आणि प्रभाग 26चा मतदार पण आहे. आणि मी भारतीय बौद्ध महासभा ज्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर आहेत आणि कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, यांच्या संघटनेत मी काम करतो. आणि मी महाराष्ट्र राज्य याच्या विभागीय सचिव म्हणून मी 6 वर्ष काम केलेले आहे. नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पण मी 3 वर्ष काम केलेलं आहे आणि समता सैनिक दलाचा डिव्हिजन ऑफिसर म्हणून पण मी काम करत आहे. असा माझा थोडासा परिचय आहे, छोटासा. आणि आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न आमच्याकडून आहे की प्रभाग 26 मध्ये वंचित बहुजन आघाडीची काय स्थिती आहे? प्रभाग 26 मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थिती म्हणाल तर विनर सीट आहे असं मला दिसून आलं. मी वंचित बहुजन आघाडी सोबत फिरत आहे आणि आमचे सगळे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या आणि उपासक उपासिका या कामात लागलेले आहेत. आणि आम्ही जिथं जिथं फिरत गेलो तिथं तिथं आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण की प्रभाग 26 मध्ये जो ड गट आहे, या ड गटामध्ये एक आणि एक बौद्ध उमेदवार उभा आहे. जवळजवळ आमचे या प्रभागामध्ये 10,000-10,500 बौद्ध वोटर्स आहेत. 10,500 बौद्ध वोटर्स असल्यामुळे आणि एकच बौद्ध उमेदवार आहे. एवढ्या 12 उमेदवारामध्ये आमचा एकच बौद्ध उमेदवार आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या बौद्धांनी आणि जे काही वंचित घटक आहेत, बाळासाहेब आंबेडकरांनी छोटे मोठे जे वंचित घटक आहेत, साडी माडी कुणबी या छोट्या छोट्या घटकांना पुढे नेण्यासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे, त्यातले काही जो लोक आहेत हे असे मिळून आम्हाला मतदान करणार. समजा 60% किंवा 55% मतदान झालं तर जवळजवळ 30,000 मतदार होणार आहे. आणि 30,000मध्ये 12 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे 5-6 उमेदवार आहेत. यांच्यामध्ये वाटल्या गेले तर आमच्या समाजाचे आणि इतरही छोट्या छोट्या घटकाचे जे ओबीसी मध्ये जे जुळलेले आमच्या वंचित बहुजन आघाडीशी जुळलेले लोक आहेत, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आमचा विजय निश्चित आहे असं मला या दृष्टिकोनातून आज दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा संपर्क हा आता पूर्ण प्रभागभर झालेला आहे. आणि प्रभागभर संपर्क झाला असल्यामुळे आणि सगळ्या डोअर टू डोअर आमचा प्रचार झालेला आहे. आम्ही प्रत्येक घरी जाऊन आपली समस्या मांडलेली, आपली सगळी भूमिका त्यांना सांगितलेली आहे. कारण जो उमेदवार आहे हा उमेदवार म्हणजे दीक्षाभूमीचे जे तळघर खोदलं गेलं होतं पार्किंगसाठी, त्याच्यामध्ये पुढाकारानं आंदोलन करून ते तळघराचे ते काम थांबवण्यात आलं. म्हणजे बौद्धांसाठी काम करणारा आणि इतरही समाजासाठी काम करणारा आमचा उमेदवार आहे. त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येक मतदारांनी म्हणजे ज्याच्याकडे आम्ही गेलो संपर्क साधला, त्यांनी आम्हाला खास हे दिलेली आहे की आम्ही यावेळेस एक मत सिलेंडरला देणार म्हणजे देणार. अशा पद्धतीनं आमचा उमेदवार हा नक्कीच निवडून येणार अशी मला खात्री वाटत आहे. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे की निवडणुकीच्या आधी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी ही सोबत नव्हती, पण अचानकपणे ही सोबत आलेली आहे. तर काय हे निवडणुकीपुरतीच राहील की नंतर हे सतत चालेल? नाही, ही भारतीय बौद्ध महासभा आमची आहे. भीमराव आंबेडकरांनी राष्ट्रीय लेवलवर जाहीर करून टाकलेला आहे की वंचित बहुजन आघाडी जसा RSS चा BJP हा घटक पक्ष आहे, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा म्हणजे हा जो आमचा जो भारतीय बौद्ध महासभा आहे ही त्याच्यासाठीच काम करणार आहे. आता रिपब्लिकन जी होती, रिपब्लिकन सगळी गटातटात वाटल्या गेली आणि हे सगळे प्रस्थापित ते BJP काँग्रेसचे दलाल झालेले आहेत. त्याच्यामुळे फुले आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे जर काम असेल तर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हीच करत आहे सध्या तरी. आणि ही सगळ्या बौद्ध समाजाला आणि इतरही जे आंबेडकरी जे संविधानाला मानतात अशा सगळ्या लोकांना आता कळून चुकलेलं आहे की भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हीच बाबासाहेबाच्या चळवळीचं किंवा संविधान वाचवण्याचं काम करत आहे. संविधानवादी जे लोक आहेत ते संविधानवादी लोक हे सगळे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या सोबत येणार म्हणजे येणार हे निश्चित आहे. शेवटी महत्वाचं आहे की तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे
सदस्य आहात किंवा पदाधिकारी आहात, तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आता वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल लोकांना काय संदेश द्याल? मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि आपल्या चॅनलच्या वतीनं असा या पूर्ण प्रभागातील लोकांना संदेश देऊ इच्छितो की यावेळेस हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार एक तरुण उमेदवार आहे आणि सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मुरलेला माणूस आहे. त्याला आपण जर निवडून दिलं तर आपल्या समस्या आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये जे काही हक्क आपल्यासाठी दिलेले आहेत आणि ज्या काही सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी आमचा उमेदवार हा सक्षम आहे हे समजून आपण आम्हाला मत द्यावं आणि गॅस सिलेंडर या चिन्हावरची बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असंच मी या प्रभागातील सगळ्या जनतेला आवाहन करीत आहे.